मॉर्निंग. माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. काय चाललं आहे? झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे? माझा पण नाश्ता वगैरे झाला आहे, चहा झाला आहे, आली आहे कामावर. तर मला चला एक सकाळी सकाळी व्हिडिओ होऊन जाईल. तर तो वेळ भेटेल तसा टाकते बघावं बहिणी. पण कसं होतं मला वेळ भेटत नाही. त्याच्यात आपला मसाल्याचं चालू, त्याच्यात कामाचं टेन्शन आणि व्हिडिओ अपलोड करायला पण टाकायला उशीर होतो. त्याच्यामुळं घ्या थोडं समजून, जसे आहेत तसे टाकते मी आपले व्हिडिओ. तर बघत जा. जायचं आहे आता कामावर मला. आणि मसाल्याचं आपलं चांगल्यापैकी चाललेलं आहे बरं का. तर चांगला विकतो आहे आपला मसाला, तर छान वाटतं आहे मला. आणि अजून काय लोणच्याची ऑर्डर आलेली आहे मला आता, की ताई आम्हाला लोणचं पाहिजे म्हणून. लोणचं बनवता का तुम्ही? तर आता मी लोणचं बनवायचं म्हणजे बनवून बरं का, पण गावाला जाऊन बनावं लागेल मला लोणचं आणि मग आणावं लागेल इकडं. असं करावं लागणार आहे आता. आहे तोपर्यंत लोणच्याचं म्हटलं ज्या 1-2 महिने बनवतात वाटतं. मला वाटतं एप्रिलपासून मे 2 महिने कैऱ्या येतात लोणच्याच्या. मग तेव्हा गावालाच लोणचं बनवायचं, मग इकडं आणायचं, मग इकडं विकायचं. आपल्याला कोणाकोणाला पाहिजे असेल मग त्यांना द्यायचं. असं ठरवलं आहे आता. मसाला तर खायचा आपल्याकडं आणि कोरडा पापड पण. आता हे थोडंसं म्हणजे टेन्शन झालं आहे ना जरा. पैसे दिलेत पण त्यांना मी सांगितलं थोडं थांबा म्हणून, मला आत्ताच नाही पाहिजे. जरा रूमचं टेन्शन, गॅसचं टेन्शन, कामाचं टेन्शन, सगळं टेन्शन आहे मला सध्या. गॅस भेटत नाही, सिलेंडर काय करावं, कधी संपन तो म्हणजे माहीत नाही पडायचं. लावलेला आहे सध्या तो आणि एक रिकामाचं. पण बघू आता काय होतं आहे काय नाही. गॅसचं तर खूप टेन्शन आहे आता. आता गावात जरी असलं तर माणूस चुलीवर स्वयंपाक करता आहे कसा पण. आता इकडं काय करता येते, काही इलाज नाही. बघू आता देवाच्या हातात आहे सगळं. सगळं काही प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत. सगळं पाहिल्यासारखं व्हायला पाहिजे. सिलेंडर सगळ्यांना भेटायला पाहिजेत. लय अवघड झालेली परिस्थिती हवामानाने तुम्हाला तर माहिती आहे. सिलेंडर नसल्यावर तर माणूस राहणार कसं, खाणार काय, काय काम करणार आहे सांगा तुम्ही. काम जरी असलं तरी पहिले लॉकडाऊनमध्ये कामं बंद केली होती, लॉकडाऊन केलं होतं. आता याच्यामध्ये सिलेंडर नाही भेटत, म्हणजे हे एक प्रकारचं लॉकडाऊनच आहे ना. मग काम करायचं म्हणल्यावर काम आहे, पण मग खायलाच काय नसेल तर कसं काय राहील माणूस सांगा तुम्ही. काय करणार आहे. चला, सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे. बघू काय होतं आता याच्यावर. मी मसाले आज पण घेऊन आलेली बघा मी. आज पण आणलेले आहे. तर आपल्याला कसे कांदा लसूण मसाला, तो मालवणी मसाला, लाल तिखट पण आणलं आहे, हळद पण आणली, सगळं आणलं. जेवढं जेवढं पाहिजे ना, मी रोज रोज नाही आणत ते बघा. हळद पण आणली. जसे जसे सांगते ना की बाबा आम्हाला हळद पाहिजे किंवा लाल तिखट पाहिजे, मसाला पाहिजे, मी तसं घेऊन येते. मग जास्त नाही आणत, वजं होतं मग ते उगाच आणलं तर. ज्यांची ऑर्डर असेल, ज्यांनी सांगितलं असेल त्यांच्याच मी घेऊन येते. तर चला मग येते मी आता कामावर, बोलते नंतर. आणि व्हिडिओ टाकायला जर उशीर होईल तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. झालं का दुपारचं जेवण वगैरे? माझं पण जेवण वगैरे झालं आहे. बसले आहे इथं मी आता. जरा 5-10 मिनटं बसते. म्हणलं आता व्हिडिओ पूर्ण करावा आणि टाकावा. व्हिडिओ टाकायला उशीर होतो आहे मग रोजच. आणि सकाळी व्हिडिओ काढलेला तो पण नाही टाकला, तर हा नाही सकाळचा आणि हा एकच करून टाकते आता. तर जेवण वगैरे झालं आहे, बसले तर जरा निवांत मी. आणि थोडंसं काम बाकी आहे माझं अजून. आणि गरम एवढं होतं आहे ना, एवढं ऊन आहे बापरे. आता बसले इकडे, गार्डन आहे आणि बसले. जरा मसाले आहेत अजून बाकी, आपले जेवढे द्यायचे होते तेवढे दिले. अजून एक ताई ती नाही भेटली, तर तिचा मसाला आहे आपल्याजवळच. तर एवढं ऊन पडतं आहे बापरे, अंगाची सगळी आग आग होती अशी, घामोळे आल्यासारखं. तर जेवण वगैरे झालं आहे का तुमचं? मस्त बसले मी निवांत आता, सावलेलं जरा जायचं आहे. आणि घरी जायचं आहे, मग सिलेंडरचं बघायचं आहे जरा, कुठं भेटतो आहे काय भेटतो आहे बघावं लागणार आहे.
कारण आपला एक सिलेंडर मोकळाच आहे आणि एक लावलेला आहे, तो कधी संपन मग तो संपल्यानंतर मग काय करायचं, मग त्याच्या अगोदरच आपल्याला काहीतरी व्यवस्था करावं लागणार आहे आता. आणि बुक जरी केलं ना तर 20-25 दिवस, कोणी म्हणते 1 महिना, कोणी म्हणते 40 दिवस, म्हणजे असे लागतात. काय करावं, लय मोठं आता टेन्शन झालेलं आहे, काही समजत नाही काय करावं काय नाही. कामाचं काय नाही, काम कसं समजा करतंय माणूस, पण कामाचं होतं पहिलं टेन्शन, आता गॅसचं टेन्शन झालं आहे. सगळं डोक्यात तीच आहे आता माझं. कामाला आले तरी तेच, घरी गेलं तरी तेच, म्हणजे तेच डोक्यात. कधी हे सगळं सुरळीत होतं आहे, सगळं व्यवस्थित होतं आहे, काय माहिती. खूप टेन्शन झालं आहे आता. मलाच नाही टेन्शन, सगळ्यांनाच टेन्शन आहे. असं आहे ना, काय करायचं. आभाळ आलं आहे आज जरा, काय नाही, पावसाचं वातावरण झाल्यासारखं. तसं गावाला पाऊस पडतो आहे, गारांचा पाऊस पडला आहे. मागं 2-4 दिवस झाले गारा वगैरे पडल्या. ते तर दरवर्षीच असतंय. मार्चमध्येच वारा, पाऊस, गारा सगळं. ते गहू हरभऱ्याचं नाश करायला येतच असतो, कांद्यांचं ते काय रे आलेल्या पडत्यात. मग असंच असते प्रत्येक महिन्यात, ते येतच ते दरवर्षी मार्चमध्येच असतं. चला आता जाते वरती कामावरली, ते काम करून पुन्हा घरी जायचे. पुन्हा ते गॅसचं बघायचं आहे, सिलेंडरचं दिसते का व्यवस्थित बघा. तर चला जाते आता घरी. जेव्हा मसाले आहेत तेवढे ते आता उद्या घेऊन येते. ती ताई काही भेटलीच नाही मला आज, जाऊ द्या वाटलं. फोन केला तर ती काय आली नाही कामावर आज, तर जाऊ द्या, तिचे उद्या घेऊन येता येईल. चला मग ठेवते, जाते घरी आता. पुढचा व्हिडिओ आता संध्याकाळी. चला, बाय बाय.